Hello everyone. Welcome to Saptarshi classes. I am Shilpa Navle and today we'll begin the concept which is very important in physical chemistry. मी असं म्हणेन की फिजिकल केमिस्ट्रीचं बेसिक फाउंडेशन आहे हा कॉन्सेप्ट. सो तुम्ही बघताय बोर्डवर ऑलरेडी नाव लिहिलंय मोल कॉन्सेप्ट. ओके, सो मोल कॉन्सेप्टमध्ये मी एक छोटासा हा ट्रँगल इथे काढलाय. याला आपण म्हणूया मोल ट्रँगल. सो इथे मी लिहिते आता 1 मोल. नाउ यू ऑल हॅव लर्न की बेसिकली या 1 मोलचे 3 वेगवेगळे पॅरामीटर्स असतात. आपण एका मोलला मासशी कनेक्ट करतो, व्हॉल्यूमशी करतो, पार्टिकल्सशी करतो, हो की नाही. सो त्यालाच आपण मस्तपैकी या ट्रँगलमध्ये आत्ता सोप्पं करून बघूया. ओके, 1 मोल सबस्टन्स जर मी घेतला तर त्याचं मास किती असतं. 1 मोल ऑफ सबस्टन्सचं मास असतं त्याचं मॉलिक्युलर मास एक्सप्रेस इन ग्रॅम. What is 1 mole of the substance? Its molecular mass expressed in gram. Okay? एखादं एक्झाम्पल सोपं करून आणखीन सांगू शकेन मी तुम्हाला की समजा मी जर 1 मोल मिथेन या ठिकाणी लिहिला. आता काय लिहिलाय? मिथेन. सो यू ऑल नो व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ मिथेन. इट्स CH4 माय डिअर फ्रेंड्स. व्हॉट विल बी द मॉलिक्युलर मास ऑफ दिस मिथेन. मॉलिक्युलर मास म्हणजे काय? त्या मॉलिक्युलचं टोटल तो जो कंपाऊंड दिलेला आहे त्याचा मास किती आहे, बरोबर आहे. सो इट विल बी 12 + 4 दॅट इज इक्वल टू 16 ग्रॅम. ठीक आहे, म्हणजे 1 मोल मिथेन जर आपण घेतला तर त्याचं मास किती असतं? 16 ग्रॅम. त्याचं मॉलिक्युलर मास किती असतं? 16. त्याला ग्रॅम मध्ये मी ज्या वेळेला एक्सप्रेस करते त्याला 16 ग्रॅम इज नथिंग बट 1 मोल ऑफ मिथेन. ऐकते सोपं. सो कुठलाही तुम्ही कंपाऊंड घ्या, बरोबर, आणि त्याचं मॉलिक्युलर मास तुम्ही कॅल्क्युलेट करा, ते ग्रॅम मध्ये लिहा. दॅट विल बी नथिंग बट द 1 मोल ऑफ दॅट सबस्टन्स. आता आपण दुसऱ्या साईडकडे जाऊया जरा. दुसऱ्या साईडकडे जाताना आता या ठिकाणी आपण त्याच्या पार्टिकल्स बद्दल बोलूया. बिकॉज आपण इथे मॉलिक्युलर मास घेतोय, आपण मॉलिक्युल्स किती असतात ते बघूया, हो की नाही. सो किती मॉलिक्युल्स असतात एका मोलमध्ये? आय थिंक तुम्हाला सगळ्यांना एक नंबर अगदी पाठ असेल. ओके, आणि तो म्हणजे ॲव्होगॅड्रोज नंबर. सो 1 मोल मध्ये किती मॉलिक्युल्स असतात? ॲज पर ॲव्होगॅड्रो नंबर 6.022 इंटू 10⁻23. किती मॉलिक्युल्स असतात? 6.022 इंटू 10⁻23. मी मोठ्या अक्षरामध्ये या ठिकाणी लिहिणार आहे मॉलिक्युल्स. इथे मॉलिक्युल्स मी लिहिले म्हणून या ठिकाणी मी इथे मॉलिक्युलर मास लिहिलं, हे लक्षात घ्या. ओके, सो 1 मोल ऑफ सबस्टन्स किती मॉलिक्युल्स असतील त्यामध्ये? 6.022 इंटू 10⁻23. बरं का, यालाच आहे ना Na असं पण लिहितात, बरं का रे. हाऊ इट इज रिटर्न ॲज Na. सो Na वरनं आपल्याला कळतं की इट्स द ॲव्होगॅड्रोज नंबर. सो कळली ही साईड याची. मग एका मोलचं मॉलिक्युलर मास एक्सप्रेस इन ग्रॅम म्हणजे 1 मोल. एका मोलमध्ये मॉलिक्युल्स किती असतात? 6.022 इंटू 10⁻23. आय होप दिस पॉइंट इज क्लिअर. म्हणजे सोपं बरं का रे. आता मी जर म्हणलं की मी 1 मोल हायड्रोजन घेतलाय, सो त्याचं मास किती लिहिलंय तुम्ही? 2 ग्रॅम. मग मी पुढचा प्रश्न विचारेल, बाळांनो यामध्ये किती मॉलिक्युल्स असतील? सो 1 मोल हायड्रोजन मध्ये किती मॉलिक्युल्स असतील? ॲव्होगॅड्रोने सांगितलेले आहेत ते, म्हणजे येणार 6.022 इंटू 10⁻23 मॉलिक्युल्स. इज दिस क्लिअर? मग किती सुंदर आहे बघा आता की ॲव्होगॅड्रोच्या नंबर इतके मॉलिक्युल्स जर मी गोळा केले तर त्याचं वजन किती भरणार आहे? 2 ग्रॅम. किती सोपं आहे की नाही? ओके, ॲव्होगॅड्रोच्या नंबर इतके मॉलिक्युल्स मी मिथेनचे जर गोळा केले तर व्हॉट विल बी द मास? किती मास भरणार आहे त्याचं? 16 ग्रॅम. कळलंय का तुम्हाला? आय होप दिस इज व्हेरी क्लिअर. ओके, आता थर्ड साईडकडे आपण याच्या जाऊया. सो आता या मोल ट्रँगलची तिसरी आणि महत्वाची साईड आपण बघूया. नॉर्मली इट इज अप्लिकेबल फॉर ऑब्वियसली द गॅशियस स्टेट. सो मी 1 मोल गॅस जर घेतला, सपोज आय टेक 1 मोल ऑफ द गॅस
maybe hydrogen, nitrogen, carbon monoxide, like that. So the question is volume किती असेल? 1 mole of gas occupies 22.4 dm cube at STP conditions. My dear friend, हे अतिशय महत्वाचं आहे. Okay, if you write only 22.4, it has no meaning. राईट. सो कंडिशन्स फार महत्वाच्या आहे. कुठल्या कंडिशन्सला असतं मला सांगा? स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशर. आय होप यू नो व्हॉट इज द एसटीपी कंडिशन्स. स्टँडर्ड टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअस अँड स्टँडर्ड प्रेशर इज कन्सिडर्ड 1 ॲटमॉस्फिअर. सो या कंडिशनला तुमचा 1 मोल गॅस जर तुम्ही घेतला तर तो किती व्हॉल्यूम ऑक्युपाय करतो? 22.4 डीएम क्यूब. डीएम क्यूबलाच लिटर असं पण म्हणतात. सो 1 डीएम क्यूब म्हणजे आलंच आहे. आता तर इथे सांगून टाकते तुम्हाला मी की 1 डीएम क्यूब इज इक्वल टू काय होतं? 1 लिटर. काय होतं मला सांगा? 1 लिटर. सो इट इज 22.4 डीएम क्यूब और लिटर. सिमिलरली 1 सीएम क्यूबचं कन्व्हर्जन असतं 1 मिलीलिटर. कन्व्हर्जन नाही ऍक्च्युली. 1 सीएम क्यूब म्हणजे 1 ml इतका व्हॉल्यूम तो ऑक्युपाय करतो. सो हे काही कन्व्हर्जन्स किंवा हे नंबर्स जे काही आहे तिथे आपण लिहिलेले युनिट्स सॉरी ते अतिशय महत्वाचे. आता इतका सुंदर हा मोल ट्रायंगल दिसतो आणि हा माहिती असला की मला नाही वाटत की प्रॉब्लेम्स काही यायला पाहिजे विथ दिस कॉन्सेप्ट. ओके, सो लेट्स टेक द एक्झाम्पल बेस्ड ऑन दिस. राईट. ओके, ऑन द स्क्रीन यू कॅन सी द क्वेश्चन. मला नाही वाटत माझी गरज पडणार आहे तुम्हाला आता, बट स्टिल लेट्स रीड अँड सॉल्व द क्वेश्चन. व्हॉट इज द व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय 16 ग्रॅम मिथेन गॅस ॲट एसटीपी. सो हा मिथेन आहे. मिथेन लिहिल्यानंतर म्हणल्यानंतर यू शुड अंडरस्टँड द फॉर्म्युला इज CH4. यू शुड नो व्हॉट इज द मॉलिक्युलर मास 16. सो 16 ला ग्रॅम मध्ये मी रिप्रेझेंट केलं म्हणजे हा काय झालाय मला सांगा? 1 मोल झालाय मिथेनचा. इज दिस क्लिअर? 16 ग्रॅम इक्वल टू 1 मोल. मग आता त्याने काय विचारलंय? व्हॉट इज द व्हॉल्यूम ऑक्युपाइड. मिनिटापूर्वी आपण बघितलं होतं व्हॉट इज द व्हॉल्यूम ऑक्युपाइड. द व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय 1 मोल ऑफ गॅस ॲट एसटीपी कंडिशन इज 22.4 डीएम क्यूब. भाई आता इथे तर डीएम क्यूबचं काही ऑप्शन दिलेलं नाहीये. सो गडबडून जायचं नाहीये. डीएम क्यूब नाही दिलंय पण सीएम क्यूब दिलंय ना. राईट. सो मग 22.4 डीएम क्यूब म्हणजेच 22.4 लिटर. बरोबर हो की नाही? आणि लिटरला जर तुम्ही मिलीलिटर मध्ये कन्वर्ट केलं तर दिस इज व्हेरी सिम्पल. सो इट इज 22.4 इंटू 1000 म्हणजे येणार 22400 ml. और इथे ml पण नाहीये म्हणूनच मी आधी सांगितलं होतं की 1 ml इक्वल टू 1 cm क्यूब. सो माय डिअर फ्रेंड, व्हॉट शुड बी द आन्सर? 22400 cm क्यूब. आलंय का लक्षात? ओके, इज दिस क्लिअर? सो हाऊ सिम्पल. अँड दिस इज अ PYQ इन MHTCET 2021. सो मला वाटतं मोल ट्रायंगलने सरळ सरळ हा प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करता येतो. ओके, आता जरा नीटला बघूया काही जमतंय का आपल्याला, आलेला आहे का असं. सो दिस इज द क्वेश्चन नीट 2024. द क्वेश्चन यू कॅन रीड आणि तुम्ही स्वतः सॉल्व्ह केलं पॉज करून तर जास्त मज्जा आहे. मी सॉल्व्ह करते तुम्ही लिहून घ्या, यापेक्षा तुम्ही सॉल्व्ह करा आणि आला तर आन्सर बघा. ठीक आहे, दॅट इज द करेक्ट मेथड रादर. व्हॉट इज द क्वेश्चन? द क्वेश्चन इज 1 ग्रॅम of hydrogen has same number of molecules. प्रश्न कळला पाहिजे. 1 ग्रॅम ऑफ हायड्रोजन हॅज सेम मॉलिक्यूल. हे जे 4 ऑप्शन्स दिलेले आहे या ऑप्शन मध्ये कोणामध्ये हायड्रोजनच्या 1 ग्रॅम इतके मॉलिक्युल्स आहेत. राईट. सो नाउ विदाउट कन्फ्युजन 1 ग्रॅम हायड्रोजन मध्ये किती मॉलिक्युल्स आहेत कॅल्क्युलेट करूया. सो फॉर दॅट अ सिम्पल टेक्निक इज फर्स्ट कॅल्क्युलेट द नंबर ऑफ मोल. ओके नाही. आता 2 ग्रॅम म्हणजे हायड्रोजनचा काय होता? 1 मोल. बरोबर. असं इतकं सिम्प्लिफाईड केलं ना तुम्ही तर यू विल एन्जॉय दॅट. अदरवाइज यू विल जस्ट राईट डाऊन द फॉर्म्युलाज, सबस्टिट्यूट द व्हॅल्यूज. असं नका करू. 2 ग्रॅम इज इक्वल टू 1 मोल. मग 1 ग्रॅम हायड्रोजन म्हणजे किती आलाय मला सांगा? 0.5 मोल.
किती आलाय 0.5 मोल. ओके, याच्यामध्ये मॉलिक्युल्स किती असतील, एका मोल मध्ये किती होते Na इतके. सो 0.5 मोल मध्ये किती येणार 0.5 इंटू Na. कळलंय का हे? एव्हरीवन अंडरस्टूड दिस? सो 2 ग्रॅम इज 1 मोल, 1 ग्रॅम म्हणजे 0.5 मोल. सो मॉलिक्युल्स किती आहेत 0.5 Na. Na काय होता ॲव्होगॅड्रोज नंबर मग म्हणल्याप्रमाणे. लेट्स सी द ऑप्शन. सो आपल्याला बघायचंय की दिलेल्या ऑप्शन मध्ये कोणामध्ये एवढे मॉलिक्युल्स आहेत. मग करूया की मस्त. लेट्स सी द फर्स्ट ऑप्शन. 14 ग्रॅम ऑफ नायट्रोजन. नाव नायट्रोजन N2. व्हॉट इज द मॉलिक्युलर मास ऑफ नायट्रोजन? एका नायट्रोजनचं ॲटॉमिक मास आहे 14. सो N2 चं येणार 28. सो 28 ग्रॅम इज इक्वल टू 1 मोल. इथे किती दिलेलं आहे 14 ग्रॅम दिलेला आहे. सो 14 ग्रॅम म्हणजे किती झाला 0.5 मोल. किती झालाय 0.5 मोल. सो किती मॉलिक्युल्स असतील 0.5 मध्ये मला सांगा 0.5 इंटू Na. कळलंय का? इज दिस क्लिअर? आता खरं म्हणजे ऑप्शन मिळालंय आपल्याला पहिलंच, विच इज द करेक्ट ऑप्शन A. बरोबर. मग A आलं की वी शुड बी हॅपी की पहिलंच ऑप्शन मॅच झालंय. बट स्टील पुढचं यायला पाहिजे कॅल्क्युलेट करताना आणि प्रॅक्टिस म्हणून पण करूया आपण. सेकंड मध्ये 18 ग्रॅम वॉटर. व्हॉट इज द मॉलिक्युलर मास ऑफ वॉटर 18. सो 18 ग्रॅम म्हणजे वॉटरचा होणार 1 मोल आणि त्याच्यामध्ये मॉलिक्युल्स किती असतील Na. सो हे ऑप्शन पहिल्याशी मॅच होत नाहीये, दिलेल्याशी मॅच होत नाहीये. थर्ड घेऊया आपण 16 ग्रॅम ऑफ CO. व्हॉट इज द मॉलिक्युलर मास ऑफ CO? कार्बन 12, ऑक्सिजन 16, 28. सो मोल किती येतील 16/28. निश्चितच 0.5 नाहीये. ओके, त्यामुळे हे आन्सर पण मॅच होणार नाहीये थर्ड. अँड लेट्स सी अबाउट द फोर्थ वन, डी ऑप्शन. 28 ग्रॅम मगाच लिहिलं होतं मी. 28 ग्रॅम म्हणजे 1 मोल होतो. सो 1 मोल म्हणजे मॉलिक्युल्स किती येणार मला सांगा Na इतके. सो हे पण ऑप्शन मॅच होत नाहीये. सो व्हॉट इज द करेक्ट ऑप्शन माय डिअर फ्रेंड? दिस इज A. व्हॉट इज द करेक्ट ऑप्शन? A. इज दिस क्लिअर? सो सी MHTCET 21 मधला क्वेश्चन आपल्याला आलाय ट्रायंगलने. त्यानंतर हा 24 नीट्सचा पण इतका सिम्पल सुटलाय. आता बघूया काही JEE मध्ये पॉसिबिलिटी आहे का, या कॉन्सेप्टचा वापर करून आपल्याला काही जमतंय का. सो लेट्स सी दिस क्वेश्चन. रीड द क्वेश्चन, ट्राय टू सॉल्व ऑन युअर ओन, अँड इफ यू आर नॉट एबल टू डू प्लीज सी द सोल्युशन. ओके, सो वाचूया आता आपण इथे काय दिलंय. फर्स्ट दिलेलं आहे 16 ग्रॅम मिथेन. 16 ग्रॅम मिथेनचं कोणतं ऑप्शन असू शकतं? पहिली गोष्ट याच्यामध्ये तुम्ही 1 आणि 3 बघा, हा तर मॅच होणारच नाहीये. का बरं नाही होणार आहे? अरे CH4चं मास किती असतं 16 आहे. सो त्याचंच वेट कसं काय 32 किंवा 28 येणार आहे. ओके, सो तुम्ही ट्राय केला असेल. JEEचा क्वेश्चन आहे. इथे तुम्हाला दिसतंय की आपल्याला मॅच करायचे. 2 कॉलम्समध्ये इन्फॉर्मेशन दिली आहे अँड यू हॅव टू मॅच द करेक्ट पेअर्स. ओके, सो आपण बघूया की काय काय दिलेलं आहे. फर्स्ट इज गिवन ॲज 16 ग्रॅम मिथेन. ओके, आता 16 थोडंसं जरा स्मार्टवर्क केलं तरी चालेल बरं का क्वेश्चन सोडवताना. ओके, 16 ग्रॅम मिथेनचं एवढं तर कळतं आपल्याला की नक्कीच त्याचं वेट 28 नाहीये, नक्कीच त्याचं वेट 32 पण नाहीये. हो की नाही? 16 ग्रॅम मिथेनचं वेट 16च असेल ना, राईट? So it's definitely not 1 and 3, my dear friend. So you should be little smart in choosing the options also. Okay, थोडं स्मार्टली करता येतं तिथे. सो 1 आणि 3 नाहीये म्हणजे या ठिकाणी कोणते ऑप्शन गायब होणार आहे? तर यू कॅन सी डी ऑप्शन इथे 100% नाहीये, राईट? सेकंडली 1, मग त्याची काय पेअर आहे ते शोधूया. बट बिफोर दॅट इथे खूप क्लिअर 2 ऑप्शन्स दिसतात आहेत मला की ज्यांना मी खूप पटकन रिलेट करू शकणार आहे. लाईक सी 1 मोल ऑफ नायट्रोजन दिलाय. नाउ यू शुड नो व्हॉट इज 1 मोल ऑफ नायट्रोजन. व्हॉट इज 1 मोल ऑफ नायट्रोजन? 28 ग्रॅम. सो ऑब्विसली सी विल बी पेअर विथ 1. हो की नाही? सी ची पेअर कोणासोबत लागते मला सांगा इथे? 1 सोबत. खरं सांगू का, इतकं सुंदर ऑप्शन चॉईस म्हणजे इतकी सुंदर पेअर आपण बघितली आहे ना आत्ता की मला ऑप्शन मिळालं इथे, राईट? बिकॉज सी इज रिलेटेड विथ 1. देर इज ओनली 1
ऑप्शन की जो करेक्ट आहे इथे तो म्हणजे ऑप्शन ए. बरोबर. सो लॉजिकली तुम्हाला आन्सर मिळालाय आणि इतका स्मार्टनेस असला पाहिजे ज्यावेळेला तुम्ही एंट्रन्ससाठी क्वेश्चन सॉल्व्ह करताय. ओके, बट स्टील पूर्ण करूया आपण. हा सी तर झालं. आता 0.5 मोल SO2 दिलाय, राईट. SO2 you should know the molecular mass, it's 64. So 64 gram is 1 mole, right? So obviously 32 gram म्हणजे काय आलंय मला सांगा, 0.5 मोल. सो आपल्याला ऑलरेडी माहित होतं की इथे डी चं ऑप्शन काय येणार आहे, 3 येणार आहे. इट वेज 32 ग्रॅम. आपण फक्त बघतोय की सगळे ऑप्शन खरंच तेच आहेत ना, सॉरी सगळ्या पेअर त्याच आहेत. सो डी इज 3. देन बी इज रिलेटेड टू 4. येस. 1 ग्रॅम ऑफ हायड्रोजन इज हाफ मोल. सो हाफ मोलचं व्हॉल्यूम किती असतं एसटीपी ला, 11.2 लिटर्स, राईट. सो व्हॉट इज द आन्सर, इट इज क्लोज टू दॅट 11.4. त्यामुळे बी इज रिलेटेड टू द फोर्थ ऑप्शन. क्लिअर. अँड द फर्स्ट यू शुड अंडरस्टँड, जरी मॅच झालंय आणि समजा एखाद्याला नसतं आलं तरी इथे ऑप्शन मिळालंय, पण तुम्हाला तो कॉन्सेप्ट आला पाहिजे. कसा? 16 ग्रॅम ऑफ मिथेन मीन्स 1 मोल ऑफ मिथेन. आता हे सगळ्यांना आपोआप कॅल्क्युलेट करता यायला पाहिजे. 1 मोल ऑफ मिथेन. 1 मोल मध्ये मॉलिक्युल्स किती असतात, 6.022 इंटू 10⁻23. बट माय डिअर फ्रेंड्स, इट्स नॉट मॉलिक्यूल इन द पेअर. व्हॉट इज गिवन, इलेक्ट्रॉन. सो अजिबात घाबरायचं नाही. मग इलेक्ट्रॉनचा आणि मॉलिक्युलचा कसा संबंध जोडायचा, एकदम सोपा. एक मॉलिक्यूल जर मी घेतला मिथेनचा, तर त्यामध्ये इलेक्ट्रॉन किती असतील, इलेक्ट्रॉन यू कॅन कॅल्क्युलेट फ्रॉम द ॲटॉमिक नंबर, राईट. सो ॲटॉमिक नंबर कार्बनचा 6 असतो, दॅट मीन्स 6 प्रोटॉन 6 इलेक्ट्रॉन. सो 6 प्लस 4 हायड्रोजनचा किती येणार मला सांगा, 4, बिकॉज 1 इलेक्ट्रॉन इन 1 ॲटम ऑफ हायड्रोजन. आणि त्यामुळे नंबर किती आला, 10. सो 10 इलेक्ट्रॉन्स इन 1 मॉलिक्यूल ऑफ मिथेन. बरोबर आहे की नाही. मग एका मोलमध्ये किती असतील मला सांगा, दॅट विल बी 6.022 इंटू 10⁻23 इंटू 10. एका मॉलिक्यूल मध्ये 10. सो दिस व्हॉट शुड बी द नंबर, द नंबर इज 60.2 इंटू 10⁻23 इलेक्ट्रॉन. Is this clear? So this is the way how you should approach the entrance question. Okay. एक पॉइंट घेऊन आपल्याला क्विकली हे सगळं सॉल्व्ह करता येतं, प्रोव्हाइडेड दॅट यू शुड क्लिअरली अंडरस्टँड द मोल कॉन्सेप्ट, द रिलेशन बिटवीन मोल, मास, व्हॉल्यूम अँड मॉलिक्यूल. इफ यू आर व्हेरी क्लिअर अबाउट दॅट, you will be definitely able to solve the questions, right? So please practice few questions, and if you have any doubts, comment मध्ये मला तसं सांगा. आणि अशा छान छान व्हिडिओज बद्दल, कॉन्सेप्ट बद्दल परत आपण भेटणारच आहोत. थँक्यू.